महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते आणि येत्या 8 मार्चला आपण ही महाशिवरात्री साजरी करणार आहोत। पण ह्या दिवशी नेमकं काय खावं, काय खाऊ नये, काय वर्ज्य करावं, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते किंवा उपवास हा केला की त्रास होतो, अशक्तपणा येतो, त्यांनी काय खावं हे बघणार आहोत। नमस्कार, मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तुम्हीही महाशिवरात्रीचा उपवास करणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की उपवासामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये। उपवास करत असताना शक्यतो फळे खाण्याचा सल्ला दिला जातो। यामध्ये तुम्ही संत्री, डाळिंब, मोसंबी सारखे फळं खाऊ शकता, गोड फळं खाऊ शकता, ज्यामुळे तुमचं शरीर हे हायड्रेट राहतं आणि बराच वेळ पोट भरलेलं राहतं, आपल्याला भूक लागल्यासारखं वाटत नाही। उपवास म्हटलं की आपण शक्यतो साबुदाण्याचा वडा किंवा खिचडी बनवून खातो, पण जर तुम्हाला अपचनाचा किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल तर तुम्ही अशा प्रकारे साबुदाण्याची खीर करून खाऊ शकता। ती पचायला थोडी हलकी असते। उपवासाच्या दिवशी शक्यतो आपण कमी जेवायचं आहे, सात्विक जेवण घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला हायड्रेट राहायचं असेल दिवसभर तर तुम्ही छान ताक घेऊ शकता, दही खाऊ शकता आणि खूप जास्त प्रमाणामध्ये जर ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर थंड दूध तुम्ही चिल्ड करून फ्रीजमधलं दूध हे घ्यायचं आहे। त्याचबरोबर उपवासाच्या दिवशी आपण साधं मीठ न वापरता अशा प्रकारे रॉक सॉल्ट किंवा सेंद्रिय मिठाचा वापर करायचा आहे जेवणामध्ये। तसंच या दिवशी बटाटे किंवा रताळे हे जास्त प्रमाणामध्ये खाल्ले जातात, त्याने आपलं पोट हे भरलेलं राहतं। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे भाजून घेतले रताळे खाऊ शकता, छान ते चवीला गोड लागतात। तसंच उकडून सुद्धा तुम्ही असे हे रताळे दुधाबरोबर खाऊ शकता। रताळ्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात, त्यामुळे नक्कीच ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात। तसंच तुम्ही सुका मेवा खाऊ शकता। खूप लोक उपवासाच्या दिवशी चहा कॉफीचं प्रमाण हे वाढवतात, पण चहा किंवा कॉफीमध्ये कॅफेनचं प्रमाण हे भरपूर असतं, त्यामुळे ह्या दिवशी तुम्हाला मळमळ किंवा उलटीसारखं वाटू शकतं। म्हणून शक्यतो ह्या दिवशी चहा किंवा कॉफीचं प्रमाण हे कमी ठेवायचं आहे। तळलेले पदार्थ म्हणजे वेफर्स किंवा वडा, चिप्स असे पदार्थ ह्या दिवशी घेणं टाळायचं आहे। तसंच दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी खीरपुरी किंवा छोलेपुरी, पुरणपोळी न बनवता अगदी साधं सोपं सात्विक असं जेवण करायचं आहे, त्याने आपल्याला बिलकुलही त्रास होणार नाही। उपवासामध्ये छान ॲक्टिव्ह राहण्यासाठी ह्या गोष्टींचं सेवन करा किंवा ह्या गोष्टी ज्या मी सांगितल्या तर आवर्जून टाळा, म्हणजे छान तुम्ही निरोगी राहाल। अधिक माहितीसाठी शक्यतो आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या माहितीनुसार किंवा त्यांच्या सल्ल्यानुसारच कमी अधिक बदल करा। तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि मोहिनीताज किचनकडनं तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू।